नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहे शाबूची धपाटी। आज उपवासासाठी मी वेगळं काहीतरी करायचं म्हणून मी धपाटी बनवलेले आहेत। बघा किती छान दिसतायत ना। हे पण बनवायची कशी, इतकी छान धपाटी येतील का माझी, असा प्रश्न खूप जणींना पडतो ना। तर याचं उत्तर मी आज इथे सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। शिजलेला बटाटा आहे तो मी काय केलेला आहे, खिसणीने खिसून असा खूप बारीक करून घेतलेला आहे। त्यामध्ये मी शाबू घालणार आहे, भिजवलेला शाबू हा जास्त पाणी घालून मी भिजवलेला आहे आणि त्यातलं पाणी मी निथळून काढलेलं आहे। आणि त्यामध्ये मी थोडेसे हिरव्या मिरच्या घालणार आहे थोडेफार, आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे अर्धी वाटी। आता हे प्रमाण कसं आहे, 1 वाटी बटाटा असेल तर पाऊण वाटी साबुदाणा घालायचा आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी कूट घातलेलं आहे मी। छान असं चवीपुरतं मी नमक घातलेलं आहे। नंतर आपण काय करणार आहे, त्यामध्ये दह्याचा वापर किती करायचा, मी 1 चमचा सुरुवातीला घालणार आहे। आणि हे एकत्र बाइंडिंग होऊन गोळा छान होतोय का हे आधी बघायचं, आणि जर होत नसेल तर तुम्ही दह्याचा वापर एक्स्ट्रा करू शकता, बरोबर। चला तर मग माझं दही आता मी परफेक्ट माप घेतलेलं आहे। छान असा माझा गोळा बनवून तयार होत आहे। मला असं वाटतं की एक्स्ट्रा काही घालायची दही गरज नाही आहे, छान असा गोळा बनत आहे। आणि बघा आता माझा गोळा बनवून तयार आहे। आता आपण धपाटी थापण्याकडे वळूया। मी तर रुमाल घेतलेला आहे, छान असा रुमाल आहे माझा। ॲक्च्युली माझ्या मुलांनी काय केलं, त्याला ॲपल लावलं होतं, ॲपलचा ज्यूस ओतला होता, त्यामुळे त्याला डाग पडला होता, म्हणून मी तो रुमाल काय केला धपाट्यासाठी वापरला। खूप छोटा आहे आणि परफेक्ट बसतो धपाट्यासाठी। आणि एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। एकत्र असा एकजीव असा गोळा गोल ठेल करून घ्या। थोडंसं मध्ये चपटं करायचं, थोड्या वेळानंतर आपण त्याला गोल झालं की चपटं करायचं, म्हणजे थापताना बरं पडतं। बघा आता व्यवस्थित असं गोळा घेतलेला आहे, थापायचं आहे। छान असं लागत असेल तर पाणी वापरायचं, जास्त पाणी वापरायचं नाही, ते पण थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आपण, पाणी घ्यायचं एक्स्ट्रा। आणि छान असं मी धपाटं थापून घेतलेलं आहे। आणि बघा माझं तव्यामध्ये पण छान असं धपाटं कसं भाजलं आहे, बघा किती छान आहे। ॲक्च्युली मी एका हाताने व्हिडिओ करत आहे, त्यामुळे मला नीट दाखवता येत नाही आहे, नंतर मी दाखवेन तुम्हाला थोड्या दिवसातच। आणि छान असं धपाटं भाजलं आहे आपलं। आणि हे कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे धपाटं, जास्त मोठ्या गॅसवर अजिबात नाही, कमी गॅसवर भाजायला खूप वेळ लागतो। आणि छान असं उलटलेलं आहे बघा धपाटं, आपल्या दोन्ही बाजून छान भाजलेलं आहे। बघा मी ते किती छान असं धपाटं थापून घेतलेलं आहे। आणि तव्यामध्ये त्याचा सुरुवातीला काय करायचं, त्यावेळेला छान असं तेल लावून घ्यायचं, आपण ग्रीस करून घ्यायचं आणि त्यावर धपाटं टाकायचं। नंतर काय करायचं, एक झाकण असतं त्यानं झाकून ठेवून असं धपाटं छान असं वाफलून घ्यायचं। बघा किती छान असं भाजले आपल्या दोन्ही बाजूनी धपाटं। आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। हे खायचं कशासोबत, खूप जणींना प्रश्न पडत असेल, तर मी काय केलेलं आहे, इथं खोबरं आणि ड्रायफ्रूटची चटणी करून घेतलेली आहे। ड्रायफ्रूट म्हणजे काय, काजू, बदाम, मगज बी जे आपल्याजवळ अवेलेबल असेल ते, आणि खोबरं आणि नमक टाकून थोडीशा हिरव्या मिरच्या टाकून मी अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। फोडणी वगैरे मी काही दिलेली नाही आहे। धपाटा ही छोटी छोटी बनवायची, जेणेकरून उलटताना काही प्रॉब्लेम येणार नाही। कमी गॅसवर भाजायची, एक म्हणजे जेणेकरून ही खूप अशी क्रिस्पी आणि टेस्टी लागतील आणि छान अशी चिकटपणा राहणार नाही त्यामध्ये। बघा इथं आपली धपाटी तयार आहेत बनवून, कशी वाटली नक्की कमेंट